नमस्कार, मी श्वेता. आपण पाहताय झी 24 तास आणि झी 24 तासच्याच हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाला ना आपल्या मागच्या जन्मात नेमकं काय झालं असेल, आपल्या भविष्यात नेमकं काय होणार, या सगळ्या गोष्टींची फार उत्सुकता असते. मात्र हे जाणून कसं घ्यायचं बरं? ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर मिळू शकतात आणि याच विषयी म्हणजे तुमच्या पुनर्जन्माविषयी, तुमच्या भविष्याविषयी आणि अर्थात वर्तमानाविषयी सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या खास विषयावर आपल्याशी बोलण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी. चला सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार गुरुजी, आपलं स्वागत आहे. साईराम. आदेश. तर आपल्या सगळ्यांना खूप उत्सुकता लागली असेलच आजच्या विषयाबाबत. मात्र त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला सगळ्यांना करून देऊ इच्छिते. सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांची प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही संस्था आहे. प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्रांचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. गेल्या 19 वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजी यांनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन सुद्धा केलंय. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्या शास्त्रांची 7 पिढ्यांची म्हणजे 350 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. सूक्ष्म रीडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्नकुंडली, पंचयाग, महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून आयोजित सुद्धा केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हंपी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर यात्रा अशा विविध यात्रा वर्षभरामध्ये नियोजित केल्या जातात. स्वतः ॲडव्होकेट माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक आध्यात्मिक विधी सुद्धा सर्व यजमानांकडून करवून घेतात, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर ते सहज मात करू शकतील आणि सुखाचा मार्ग सुद्धा त्यांचा मोकळा होईल. पनवेल या सेंटरवरती सोमवार, मंगळवार, शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे इथं आपण गुरुजींना भेटू शकता. तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे. त्यांची बाबा इंटरनॅशनल नावाची स्वतःची CBSE स्कूल आहे. श्री माधव गुरुजी यांची एक वेगळी ओळख मला आपल्याला इथे करून द्यायची, ते म्हणजे ते नर्मदा तटवासी सुद्धा आहेत. ओंकारेश्वरला त्यांचा स्वतःचा माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा आश्रम सुद्धा आहे. अध्यात्माचा प्रचार करणं हाच यामागचा हेतू आहे. सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी सुद्धा माधव स्पर्शाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम सुरू असतं. चला तर मग आजच्या या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. गुरुजी, आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. सगळे प्रेक्षक सुद्धा आता त्यांची उत्सुकता पणाला लागली असेल, कारण पुनर्जन्माविषयी आपण बोलणार आहोत. तर प्रत्येकाचा पुनर्जन्म असतो आणि तो प्रत्येकाला जाणून सुद्धा घ्यायचा असतो. भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही विषय जर जाणून घ्यायचं असेल तर सूक्ष्म रिडिंग करावं असं आपल्याकडनं आम्ही अनेकदा ऐकलेलं आहे. तर मुळात सूक्ष्म रिडिंग म्हणजे काय हे थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांगाल का, आणि त्याची मुख्य पीठिका काय असते? मॅडम, सर्वप्रथम उद्याच्या विजयादशमीच्या आपल्या झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. आणि अगदी म्हणजे की असं आहे की विजयादशमीच्या दिवशी सीमा उल्लंघन करायचं असतं. आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असं आहे की खरंच अमर्यादित आहे. म्हणजे की ज्यावेळेला एखादा ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे की त्याला विचारलं जातं की तुम्ही काय करता, त्यावेळेला तो म्हणतो की मी ॲस्ट्रॉलॉजी प्रॅक्टिस करतो. तर खरोखरी हा विषय इतका अमर्याद आहे ना की हा पुरा करणं एका जन्माचं काम नाही आहे. म्हणजे की ह्याच्यामध्ये तुम्ही भविष्यामध्ये कुठपर्यंत जाऊ शकता, तर पुढचा तुमचा कुठला जन्म तुम्हाला मिळणार आहे इथपर्यंत जाऊ शकता. आणि पाठीमागे कुठपर्यंत जाऊ शकता, तर पाठीमागे तुमचा पाठीमागचा जन्म काय होता याचं सुद्धा तुम्ही आकलन करून घेऊ शकता. आता याच्यामध्ये प्रत्येक वेळेला की माझा राजज्योतिष यांत्रिक पूर्णपणे सिलेबस कंप्लीट झाला आहे, की त्याच्यामधली डिग्री माझ्याकडे आहे, मी राजज्योतिष यांत्रिक आहे. त्याचबरोबर आमची परंपरा जी आहे ही 350 वर्षाची परंपरा आहे. म्हणजे तर आमच्या 7 पिढीमध्ये मी आता 7 जनरेशन आता रनिंग आहे. म्हणजे मी 7वा वंशज गादीवरती आहे. आणि असं असताना आमची जी सूक्ष्मसिद्धी आहे, म्हणजे की आमच्या ह्याच्यामध्ये जी प्रत्येकाला एक कालांतराने परंपरेने प्राप्त होते, की एखादी विशिष्ट शैली असते, गायनामध्ये विशिष्ट एखादा याग असतो, एक विशिष्ट प्रकारचा राग असतो. तसा राग जसा अवगत होतो तसं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सिद्धी आहेत. त्याच्यामध्ये सूक्ष्मसिद्धी, की सूक्ष्मसिद्धी म्हणजे एकदम बारीकपणे की एखाद्या ग्रहाचं जे आहे की त्याचे जे आत्ताच्या याच्यामध्ये आपण सिग्निफिकेटर वापरतो याच्या पलीकडे जाऊन आमच्या पूर्वजांनी जे संशोधन केलं किंवा त्यांनी जो माहितीक्रम उपलब्ध करून ठेवला ती सिद्धी म्हणजे, तर ती सिद्धी म्हणजे सूक्ष्म ज्योतिष. त्या सूक्ष्म ज्योतिषच्या माध्यमातून आपण हे बघू शकतो की हा पाठीमागच्या जन्मी काय होता. आणि जसं आपण पहिल्या वाक्यातच म्हणजे प्रश्नाच्या म्हटलं की प्रत्येकाला पाठीमागच्या जन्माबद्दल क्युरिओसिटी असते. प्रत्येकाला असं वाटत असतं की अरे पाठीमागच्या जन्मामध्ये नक्की कुठे होतो, मी पाठीमागच्या जन्मामध्ये काय होतो.
आणि माझ्याबरोबर काय घडलेलं होतं किंवा माझ्या कुठल्या प्रकारचं कर्म घडलेलं होतं, मी कोण होतो, राजा होतो का, मी काय होतो. आणि त्या प्रकारे प्रत्येकजण आपण आयुष्यामध्ये वावरत असताना कुठेतरी आपल्या सुप्त मनामध्ये हे स्ट्राईक असतं की आपला पाठीमागचा जन्म होता आणि आपल्याला त्याबद्दल आपण शोधण्याचा किंवा त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. याच्या व्यतिरिक्त कित्येक वेळा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये असं घडत असतं की काही ना काही समस्या आपल्याला येत असतात आणि त्या समस्या एकाच प्रकारच्या असतात आणि वारंवार येत असतात किंवा वारंवार समस्या येत असतात, पण त्याचा प्रकार एकच असतो. आणि मग त्यावेळेला प्रश्न पडतो की अरे, मी सगळं व्यवस्थित करतो, माझं सगळं चांगलं आहे, आणि असं असताना माझ्याच बाबतीत असं का होतं, मी जसं प्रत्येक वेळेला कुणाचं काय घोडं मारलं आहे, आणि त्याचं आपल्याला म्हणजे की उत्तर मिळत नाही. आणि त्यामुळे आपण असमाधानी राहतो, मन आपलं अशांत राहतं आणि त्या गोष्टीची प्रश्नाची काही उत्तरही अनुत्तरितच राहतात. याच्या व्यतिरिक्त कितीतरी वेळेला असं होतं की एखाद्या ठिकाणी आपण जातो, म्हणजे माझं स्वतःचं की मला स्वतःला कोल्हापूरच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर असं वाटतं महालक्ष्मीच्या की मी अनंत वेळा इथे आलेलो आहे म्हणजे. आणि प्रत्येक वेळेला मी त्या मंदिरामध्ये ते सगळे साक्षी पुरावे शोधत असतो. आणि कित्येक जणांच्या बाबतीत असं होतं की एखाद्या जागेवरती गेल्यानंतर ती जागा खूप हवीहवीशी वाटते की अरे, या जागेवरती आपण कधीतरी आलो आहे, आपली ही ओळखीची जागा आहे, पण आपण ह्या आयुष्यामध्ये आपल्या माहितीप्रमाणे आपण पहिल्यांदा त्या जागेमध्ये आलो असतो. आणि मग आपला प्रश्न पडतो की अरे, असं मला एवढा हॅबिच्युअल का वाटतं या जागेमध्ये आल्यानंतर. कितीतरी लोक जीवनामध्ये असे येतात की जे लोक भेटल्यानंतर असं वाटतं की यांचा संवाद वारंवार घडावा, त्यांचा संवाद, त्यांची ती वाक्य, त्यांचे ते शब्द ऐकल्यानंतर असं वाटतं की नाही, हे आपल्याला ओळखीचं आहे किंवा ह्या व्यक्तिमत्वाला आपण आज नाही भेटलेलो, याच्या अगोदरही भेटलो आहे. म्हणजे कित्येक वेळेला आपण असं बोलून पण दाखवतोय त्याचा आणि माझा ना काहीतरी पुनर्जन्माचा संबंध आहे, आमचे काही ना काही ऋणानुबंध आहेत, परंतु ते नक्की ऋणानुबंध काय आहेत ते आपल्याला क्लिक होत नाही. आणि अशा असंख्य प्रश्न घेऊन आपण आयुष्यामध्ये जगत असतो. असंख्य असे प्रसंग असतात की ज्या प्रसंग आपल्या अनुत्तरित राहिलेले असतात, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला नसते. आणि एक्झॅक्टली ह्या सगळं जे आपल्याकडे अनुत्तरित आहे, या सगळ्या अनुत्तरिताचं उत्तर काय असेल तर ते उत्तर म्हणजे सूक्ष्म रेटिंग. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही सूक्ष्म रेटिंगमध्ये याल तर पत्रिकेमध्ये प्रत्येक ग्रहांचे वेगवेगळे होणारे कोण, त्याच्यामध्ये प्रत्येकाचे सिग्निफिकेटर किंवा त्यांच्याबद्दल त्यांनी प्राचीन माहिती काय मिळू शकते किंवा त्यांच्याबद्दल आधीची माहिती काय मिळू शकते, या सगळ्या गोष्टीचा डिटेल अभ्यास करून आपल्याला सूक्ष्म रेटिंग पूर्णपणे करता येतं. की ज्या सूक्ष्म रेटिंगपर्यंत आपण भूतकाळामध्ये इतकं मागे जाऊ शकतो. म्हणजे जो तुम्ही परफेक्ट शब्द वापरला की भूत भविष्य वर्तमान, तर भूत भविष्य वर्तमान की वर्तमानामध्ये याच्या जीवनात काय चाललंय, भविष्यात याच्या जीवनामध्ये काय होणार आहे, या दोन्ही गोष्टीचं आकलन करायचं असेल तर त्याचा भूतकाळ समजणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आणि कित्येक वेळेला असं होतं की आपल्याला प्रश्न पडतो की आपण काय कोणाचं घोडं मारलंय, माझ्याच आयुष्यात असं का होतंय, आणि त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर असतं ते म्हणजे आपलं कर्म असतं. आपण नेहमी भविष्य सांगताना किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी आवर्जून सांगतो की कर्माच्या सिद्धांतानुसार तुमचं भविष्य आहे. तुम्ही जे कर्म करून आलात ना, त्या कर्माचं फळच तुम्हाला उपभोगायला मिळते. मग ते चांगलं असेल तर ते चांगलं उपभोगायला मिळते आणि वाईट असेल तर वाईट उपभोगायला मिळते. हा फक्त हे सगळं काळाच्या ओघात बांधलेलं आहे आणि काळाच्या ओघामध्ये बांधलेला असताना तो काळ आपल्याला वाचता येतोय किंवा आपण वाचून दाखवता येतं, एवढंच ह्याच्यामधला आपला रिसर्च आहे किंवा एवढाच ह्याच्यामधला आपला अभ्यास आहे. बाकी सगळ्या गोष्टी या पहिल्यापासून ठरलेल्या आहेत. मग नक्की आपल्या आयुष्यामध्ये हे कर्म आपण काय केलंय, कुठल्या कर्माचा आपल्यावरती दोष लागलाय, तो कर्माचा दोष आपल्याला माहिती होतो. म्हणजे सूक्ष्म रेटिंग केल्यानंतर आपली कन्सेप्ट इतकी क्लिअर होते की आपल्याला जो प्रश्न पडलाय ना की माझ्या बाबतीतच असं का होतं, प्रत्येक वेळेला मीच प्रत्येक ठिकाणी दोषी आहे का, खरंच माझ्या काय चुका आहेत का, आणि असंख्य प्रश्नांची उत्तरं एका मिनिटात आपल्याला मिळतात. आणि मग कुठेतरी एक समाधान प्राप्त होतं की हां, ह्या आहे माझंच कर्म आहे, मी असं चुकीचं माझ्या हातून घडलंय आणि आता त्याचं हे संपूर्ण फल मी उपभोगतोय. आणि मग त्याच वेळेला असं होतं की मग आता ह्या सगळ्या गोष्टींवरती उपाय म्हणून काय आहे, तर ते सूक्ष्म रेटिंग इतकं म्हणजे की परिपूर्ण आहे की त्याच्यामध्ये त्याचे उपायसुद्धा दिले जातात. आणि ते उपाय इतके सोपे आहेत की प्रत्येक उपाय तुम्ही सुद्धा स्वतः करू शकता किंवा मग ॲस्ट्रॉलॉजी आणि या बाकी सगळ्या सेक्टरच्या माध्यमातून तुम्ही त्याच्यामध्ये परिपूर्ण करू शकता. डिपेंड आहे, असेही उपचार आहेत की जे तुम्ही स्वतःही करू शकता. आणि त्यामुळे प्रत्येकाने सूक्ष्म रेटिंगचा लाभ घेतला पाहिजे, जेणेकरून हे जे अनुत्तरित प्रश्न आहेत ते प्रश्न पूर्णपणे उत्तरित होतील आणि कितीतरी समस्या आपल्या आयुष्यामध्ये असतील की ज्या आयुष्यामधल्या समस्या आपल्याला पूर्णपणे सुटून जातील. प्रत्येक वेळेला असं वाटतं की अरे, माझ्या राशीला सगळेजण यूट्यूबवर मी ऐकतो माझ्या राशीला एवढे चांगले ग्रह मानत, पण प्रत्यक्षामध्ये माझ्या बाबतीत तर उलटच घडते. अनेक जणांना तुम्ही विचारलं का मिथुन रास कशी चालले, तुम्ही यूट्यूबवरती ऐकायला अरे मिथुन रास खूप फॉर्ममध्ये चालले, पण प्रॅक्टिकल तो म्हणतो की मला असे माझी कालच जॉब गेलाय, माझी आत्ताच नोकरी गेली, मग माझ्या आयुष्यामध्ये हे का घडते. मग या सगळ्या प्रश्नाची उत्तर हवी असतील तर ती 100% तुमच्या कर्माशी बांधलेली आहेत आणि तुमचं कर्म तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि ते जाणून घ्यायचं नाव जे असेल ते म्हणजे सूक्ष्म रेटिंग आहे. ही सूक्ष्म रेटिंगची मुख्य पेटिका आहे. खूप छान पद्धतीने सूक्ष्म रेटिंग बद्दल खरं गुरुजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्हाला सुद्धा तुमचं सूक्ष्म रेटिंग करून घ्यायचं असेल तर प्रत्यक्ष माधव गुरुजींना भेटावं लागेल. आणि प्रत्यक्ष जर माधव गुरुजींना भेटायचं असेल तर पनवेल, दादर आणि पुणे या तिन्ही सेंटरवर तुम्ही त्यांना भेटू शकता. आता गुरुजी, तुम्ही आत्ताच म्हणालेला आहात की कर्माच्या सिद्धांतानुसार कर्मदोष असतात आणि त्याचा परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यावर होतो आणि त्यानुसार समस्या सुद्धा प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये फेस कराव्या लागतात. आता लग्न हा जर आपण विषय घेतला तर लग्न न होणं असेही आपण केसेस पाहिलेले आहेत आणि एकाच व्यक्तीची 4 लग्न होणं असं सुद्धा झालेलं आहे. आता या संपूर्ण पार्श्वभूमीवर मग आपण पुनर्जन्मामध्ये जे काही कर्मदोष असतात त्याचा हा परिणाम आहे असं म्हणायचं का, आणि मग सूक्ष्म रिडिंगद्वारे मग त्यावर काही उपाय सुद्धा करता येऊ शकतील का?
मॅडम सूक्ष्म रेटिंगचा एक्झॅक्टली तुम्ही विचारला ना त्याचप्रमाणे वापर आहे. कारण आता पत्रिका म्हणजे की आता आयुष्यामध्ये असं आहे की माझी पत्रिका भरपूर जणांना मी दाखवली. प्रत्येकाने माझं ग्रहमान बघितलं आहे, मी न्यूमरोलॉजी बघून झाली आहे, माझी ॲस्ट्रॉलॉजी बघून झाली आहे. त्याच्यानंतर कित्येक मोठ्या लोकांना मी मार्गदर्शनामध्ये विचारलं आहे, त्यांनी मार्गदर्शन करून झालं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये असताना सुद्धा एखाद्या व्यक्तीकडे ही समस्या आहे की त्याचं लग्न जमत नाही आहे. म्हणजे मग त्याचं लग्न जमत नाही तर त्यांनी काय करावं. आणि आता तो खरोखरी कंटाळला आहे सगळ्या गोष्टीमध्ये जाऊन की आता कुठे जायचं आणि त्याच्यावरती उपाय ऐकायचे. तर मग माझं लग्न का जमत नाही. वास्तविक पाहता लग्न जमण्याकरता ज्या आवश्यक गोष्टी आहेत की बाबा सर्वसाधारणमध्ये मी दिसायला चांगला आहे, माझं पॅकेजसुद्धा चांगलं आहे, याच्या व्यतिरिक्त माझं फॅमिली पण चांगली आहे, फॅमिली बॅकग्राऊंड चांगली आहे, माझं स्वतःचं घर आहे. मग या सगळ्या गोष्टी असताना लग्न का जमत नाही आहे. परत ॲस्ट्रॉलॉजीबाबत मी म्हणायचं म्हटलं तर माझ्याच डेट ऑफ बर्थचे किती लोक माझ्या वर्गातले मित्र होते, आज त्यांच्या लग्न होऊन त्यांचे 2-2 मुलं आहेत. किंवा प्रत्येकाच्या बाबतीमध्ये बघितलं तर त्यांचं लग्न झालेलं आहे. माझ्या बर्थ इयरमधले लोक जन्माला आले, त्यांचं तर प्रत्येकाचं लग्न झालं आहे. मग माझं का होत नाही. म्हणजे त्यांची आणि माझी ग्रहस्थिती एक आहे. ती ग्रहस्थिती आहे की ज्या डेट ऑफ बर्थ एक असताना ते माझ्या बरोबरचे माझे 2 चांगले मित्र आहेत, त्यांची लग्न झाली आणि माझं अजून लग्न होत नाही. मग माझं लग्न का होत नाही त्याच्या मनामध्ये एक म्हणजे की समस्या आहे त्याची किंवा त्याचं त्याला उत्तर हवं आहे. ज्यावेळेला तो सूक्ष्म रेटिंगमध्ये येईल त्यावेळेला सूक्ष्म रेटिंगमध्ये कळेल की त्याचं लग्न का डिले होते. आता ह्या प्रकारची जर एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये आला आणि त्याचं जर सूक्ष्म रेटिंग केलं तर याच्या अगोदर हा प्रश्न बऱ्याच जणांनी घेतलेला आहे. म्हणजे की हा प्रश्न भरपूर लोकांचा असतो की माझं लग्न जमत नाही. मग त्याच्यामध्ये लेडीज पण आहे, जेंट्स पण आहे. मग त्याचं सूक्ष्म रेटिंग करतं त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की पाठीमागच्या जन्मामध्ये तो वडील बंधू होता. म्हणजे एखाद्या कुटुंबामधला तो मोठा भाग होता. आता पूर्वी कसं असायचं की अष्टपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद असायचा. त्याच्यामुळे 7-8 मुलं घरामध्ये असायची. मग मुलं असायच्या, मुली असायच्या. त्याच्यामध्ये हा वडील बंधू होता. म्हणजे त्याच्यामध्ये हा मोठा होता. त्यामुळे बाकीच्यांच्या लग्नाची जबाबदारी याच्यावरती होती. आणि ज्या वेळेला यांनी स्वतःचं लग्न झालं, स्वतःचा सगळा संसार चालू आला, त्याच्यानंतर याच्या बहिणींची, भावाची लग्न यांनी वेळच्या वेळी करायला पाहिजे होती. पण ह्या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. पुढे त्याचे वडील एक्सपायर झाले, त्याच्यावर संपूर्ण जबाबदारी आली. ती जबाबदारी असताना, परिस्थिती सदन असताना, सगळं असताना सुद्धा यांनी भावा बहिणींच्या लग्नामध्ये डिले केला. आणि शेवटी त्यांचं उपर वय निघून गेलं. म्हणजे ज्यावेळेला एक त्यांचा कुमारिका अवस्था सोडून ज्यावेळेला ते तरुण होते ते वय निघून गेलं. आणि मग 30च्या पुढे त्यांनी आपल्याला त्याला जमतील, त्याला आवडतील किंवा जिथे त्याचे पैसे कमी खर्च होतील त्या ठिकाणी त्यांची लग्न करून दिली. आता लग्न करून दिली हा कार्यभाग त्यांनी पार पाडला. परंतु ते करण्याकरता त्यांनी जो डिले लावला आहे तो डिलेचा त्याच्यावरती कर्मदोष आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा कर्मदोष पुढे जाऊन हा आहे की त्यांच्या मनाप्रमाणे झालं नाहीत. आज त्यांना जो वर मिळाला किंवा त्यांना जी वधू मिळाली त्याच्यामध्ये ते समाधानी नव्हते. म्हणजे ते दोष सुद्धा 100% याच्याकडे येणार. पुढे जाऊन या जन्मामध्ये याचं लग्न तर होणार नाहीच किंवा लग्नामध्ये उशीर होईल. आणि लग्न झालंच तर मग त्याच्यामध्ये अशा प्रकारची बाधा निर्माण होईल. मग तेव्हा त्याला कळतं की आपलं कर्म आहे आणि या कर्मामुळे उशीर होतोय. आणि मग ते ज्यावेळेला पटतं त्याच्यावेळेला त्याला ते सगळ्या गोष्टी मान्य होतात की असं असं होतं. आता प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या जन्मामध्ये असंच झालं असेल नाही, ती घटना थोडी वेगळी झाली असेल. हाच प्रश्न घेऊन पत्रिका घेऊन दुसरी व्यक्ती येते आणि त्याचं सूक्ष्म रेटिंग आपण करतो. तर त्याच्या सूक्ष्म रेटिंगमध्ये होतं की ह्याच्या मित्राच्या घरामध्ये याची खूप एन्फोर्समेंट होती. म्हणजे त्याला खूप मानत होते. आणि त्या मित्राची एक बहीण होती ज्या बहिणीचं लग्न करायचं होतं. तर याच्या म्हणजे आप्तेष्टांपैकी ह्याच्या कुटुंबामध्ये ते करून घ्यायचं किंवा ह्याच्या कुठल्या मित्राला ते करून घ्यायचं ह्याच्याकरता ह्यांनी त्या मुलीचं लग्न पूर्णपणे म्हणजे की लेट केलं की नाही या वर्षी नका करू असं आहे, त्या वर्षी नका करू तसं आहे. आणि विद्यार्थी काय ना काय करायचं याची इतकी इन्फॉर्मेशन होती की ते लोक मानत राहिले. आणि 5 वर्षानंतर ह्याला ज्या वेळेला अपेक्षित होतं की या घरामध्ये हिचं लग्न करावं त्या मुलांनी दुसरीकडेच लग्न केलं. आज 5 वर्ष ती मुलगी उगाचच रखडली. मग ती रखडली, पुढे तिचं लग्न झालं, त्या लोकांनी केलं, तिचं खूप चांगलं झालं. पण 5 वर्ष रखडल्यामुळे तिचे जे श्राप होते ते याला पूर्णपणे लागले. या जन्मामध्ये याचं लग्न लेट होत आहे. आता दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की एखाद्याची 3 लग्न 4 लग्न झाली आणि मग 3 लग्न झालेत आणि मग आता असं राहतं की 3 लग्न झाल्याच्या नंतर माणसाचा हुरूपच निघून जातो. तो काय भातुकलीचा खेळ नाही. आज 3 लग्नामध्ये बॅक आल्यानंतर त्या माणसाची मनस्थिती किती खराब होईल. म्हणजे त्यावेळेला 4थं लग्न करायचं की नाही. आज त्याचं वय असं आहे की ज्या वयामध्ये खरोखर तो 36 आणि 40मध्ये आहे. आज पुढचं अख्खं जीवन काढायचं. सगळेजण समाजामध्ये सांगतात बाबा तू लग्न कर. आणि मग एकीकडे लाजही वाटते, एकीकडे म्हणजे की पूर्णपणे कॉन्फिडन्सही गेलेला असतो. अरे 3 वेळा असं झालं, 4थ्यांदा काय होईल. आणि मग तो बघायला आलाय. मग त्यावेळेला त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्षात येतं की याच्या पाठीमागच्या जन्मामध्ये हा एक व्यापारी होता. त्यावेळेला व्यापार करायला इकडे तिकडे फिरत होता. त्यावेळेला वर्ष 2 वर्ष कुठे थांबण्यामध्ये आलं. तिथे याच्या आयुष्यामध्ये कोण मुलगी आली, तिला यांनी कमिटमेंट केलं लग्नाचं तिच्याबरोबर. म्हणजे की अगदी आत्ताच्या लिव्ह रिलेशनशिपसारखे राहत होते. आणि नंतर हा तिकडनं निघून गेला, परत तिच्या आयुष्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये झाला नाही. असं 2 ते 3 ठिकाणी झालं. आणि 4थ्या ठिकाणी त्यांनी विवाह केला आणि तिथे तो सेटल झाला. परंतु या तिघांच्या आयुष्यामध्ये अगोदर काय झालं तर त्या तिघीमधले एकीने वाट बघून आत्महत्या केली. दुसरी जी आहे तिच्या मनावरती पूर्णपणे परिणाम झाला, ती मनोरुग्ण झाली. आणि तिसरीच्या बाबतीमध्ये तिचं लग्न झालं, परंतु लग्न झाल्यानंतर सुद्धा ती व्यवस्थित संसार नाही करू
शकली, ती याच्यामध्ये अडकलेलीच होती. त्यामुळे तिलाही संसाराचं पूर्ण सुख मिळालं नाही. कालांतराने या तिन्हीचे श्राप याच्या बोकांडी येऊन बसले. आता ह्या जन्मामध्ये त्या तिन्हींबरोबर याची लग्न होणारच आहे. मग त्याबरोबर पहिलीचं लग्न झालं, तिचं काही ना काही कारणाने तिने आत्महत्या केली, डेथ झालं, याप्रमाणे झालं. दुसरी मुलीचं लग्न झालं, तिच्यामध्ये ती वेडसर निघाली म्हणून ती गेली. आणि तिसरं होतं, तिचं ऑलरेडी दुसरं काहीतरी अफेअर होतं म्हणून ती पळून गेली. लोकांचं एक लग्न होत नाही, याची 35मध्ये 3 लग्न झाली, पण तिन्ही विवाह अयशस्वी झाले. आणि मग चौथं लग्न करायचं की नाही आणि खरोखर याच्या आयुष्यात का होतं, तेव्हा हे सूक्ष्म रिडिंग करायला आले. त्यावेळेला हे सगळं त्याच्यामध्ये वाचण्यामध्ये आलं. आता अशीच एखादी मुलीची पत्रिका येईल, मग मुलीची पत्रिका येईल, त्याच्यामध्ये असं होतं की बाबा ही पाठीमागच्या जन्मामध्ये आर्टिस्ट होती, म्हणजे ही मोठी डान्सर होती किंवा ही गायक होती मोठी, आणि त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या कुटुंबामध्ये यांची ओळख होती. तिथे 2-3 मुलांबरोबर हिची पूर्ण लग्नाकरता कमिटमेंट होती, चांगला विश्वास होता आणि तिघही जण हिच्या प्रेमामध्ये होते. ही तिघांबरोबरही पूर्णपणे प्रेमामध्ये होती आणि तिने तिघांनाही लग्नाचं कमिटमेंट केलं. तिच्या लाईफमध्ये चौथी कोणतरी व्यक्ती आली जी आउट ऑफ इंडिया, म्हणजे की आउट ऑफ याच्यामधली होती, NRI होती किंवा दुसऱ्या स्टेटमधली होती, आणि तिच्याबरोबर लग्न करून ती निघून गेली. तो तिला आवडला आणि त्याच्याबरोबर लग्न करून ती निघून गेली. तेव्हा या तिघांना कळलं की अरे ती लग्न होऊन गेली. त्याच्या वेळेला यांच्या संसारामधलं लक्षच उडालं. त्याच्यापुढे पुन्हा सेम कंडिशन आहे की एकाने त्यांनी विवाह केला नाही, दुसरा आहे तो मनोरुग्ण झाला, आणि तिसऱ्याच्या याच्यामध्ये विवाह करून त्याचा विवाह टिकला नाही, म्हणजे की त्याच्यामध्ये काही कालावधीनंतर त्यांची फारकत झाली किंवा डिवोर्स झाला. आता या तिघांचेही जे लग्नाच्या बाबतीतले दोष आहेत, ह्या व्यक्तीमुळे त्यांचं मॅरेज लाईफ डिस्टर्ब झाले. मग तिचे श्राप याच्यावरती होते. मग ह्या जन्मामध्ये असं होतं की हिचं लग्न व्हायचं, लग्न होऊन त्या घरी जायचे आणि मग त्या मुलाचा काही ना काही प्रॉब्लेम निघायचा की कुठे ह्या याच्यामध्ये त्याला सेक्स्युअल प्रॉब्लेम आहे, दुसऱ्या याच्यामध्ये कुठे गेलं तर त्याचं पटत नाही किंवा तो मनोरुग्ण आहे म्हणून ती बॅक आली, तिसऱ्या याच्यामध्ये गेलं तर तिसऱ्या याच्यामध्ये कळलं की तो ऑलरेडी कुठेतरी कमिटेड आहे, त्यामुळे त्याचं संसारात लक्ष नाही. ही 3 संसारामधनं बॅक आली. आता याच्यामध्ये हिची काहीच चूक नाही आहे, हिच्या दृष्टिकोनातून सगळं व्यवस्थित आहे, ती तिच्या जागेवर चांगली आहे, परंतु कर्माचा दोष आहे आणि ह्या कर्माच्या दोषामुळे ते भोगावं लागतं आहे. मग असं ज्या वेळेला येतं त्यावेळेला सूक्ष्म रिडिंगमध्ये जसं पहिली समस्या आहे की त्याचं लग्न जमत नाही, मग त्याच्याकरता सुद्धा उपाय. एखाद्याचं असं आहे की त्याचे असे 2 लग्न 3 लग्न होऊन त्याच्यामधनं तो बॅक टू पॅव्हिलियन आला आहे आणि आता तिचं लग्न जमवायचं आहे किंवा त्याचं लग्न जमवायचं आहे, मग त्यांनी करायचं की नाही. मग ते करत असताना हे जे कर्मदोष आहेत, ह्या कर्मदोष जे आहेत ते श्राप आहेत, हे श्राप पूर्णपणे तुमचे गेले पाहिजे, तेवढं पुण्य तुमच्यामध्ये जन्म यायला पाहिजे. तर याच्याकरता एक शिवशक्ती याग हा त्याच्यामध्ये सूक्ष्म रिडिंगमध्ये येतो. म्हणजे सूक्ष्म रिडिंगमध्ये एखादी गोष्ट का होते, तुमच्या पाठीमागच्या जन्माचं काय कर्म आहे, तुमचे काय श्राप त्याच्या पाठीमागे आहेत, हे तर तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये येणार, पण त्याच्याबरोबर आवर्जून ही गोष्ट येईल की तुमच्या आयुष्यामध्ये असं का घडतं आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला माहिती होईल की या कारणामुळे माझ्या आयुष्यामध्ये घडते, ती कुंडली तुम्हाला पूर्णपणे उपाय पण सांगते. प्रश्न कुंडली तुम्हाला पूर्णपणे उपायाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करते. मग याच्यामध्ये मार्गदर्शन काय येतं, तर मार्गदर्शनामध्ये असं येतं की तुम्ही शिवशक्ती नावाचं यज्ञ आहे तो यज्ञ करा. मग याच्या काही संख्या असतात, कधी 7 करा, कधी 5 करा, कधी 3 करा, हे त्याच्या कर्मदोषांवरती डिपेंड आहे. आपल्या मर्जीवरती नाही की त्यांनी एवढे करायचे. तर त्याच्यामध्ये येणार आहे की 5 करा, 7 करा, 9 करा, 11 करा, आणि मग त्याच्याबरोबर हे यंत्र लावा, आणि या यंत्राच्या व्यतिरिक्त अजून काही त्यांना वस्तू असेल, मग रुद्राक्ष असेल, पवळा असेल, तर त्याप्रमाणे पूर्णपणे मार्गदर्शन केलं जातं. आणि ह्याकरता एक्सपर्ट टीम आपल्याकडे पूर्णपणे आहे की त्याप्रमाणे पूर्णपणे त्यांचं जे काही कर्म आहे की जे कर्म केल्यानंतर त्या शापातून ते विमुक्त होणार आहेत, त्यांचा दोष निघून जाणार आहे, ते पूर्णपणे आपण खात्रीलायक त्यांना करून देऊ शकतो. आणि मग ते पूर्णपणे आपण करूनही देतो. म्हणजे हे उपाय नुसते माहिती पडत नाही, तर तुम्ही करूनही घेऊ शकता. कित्येक वेळेला असं होतं की त्याच्यामध्ये काही यात्रा करायच्या येतात, आणि मग आपण जो यात्रांचा उपक्रम आहे की आपण धार्मिक आध्यात्मिक यात्रा करतो, ते अशाच सुरू झाल्यात की सूक्ष्म रिडिंगमध्ये कुणाचं आलं की तुम्ही दत्तपीठ यात्रा करा, आणि मग दत्तपीठ यात्रा तो म्हणला मी कसं जाऊ, काय जाऊ. मग पहिले आपण त्यांना माहिती सांगायचो, मग नंतर ते म्हणले अहो तुम्हीच करा ना, मग दत्तयाग पण तुम्हीच करून द्या. मग त्यावेळेला हा उपक्रम चालू झाला. तर अशा माध्यमातून काही जणांच्या यात्रा असतील तर ते यात्रा आम्ही करतो, या माध्यमातून काही जणांचे याग करायचे असतील तर ते याग आपण करतो, आणि निश्चितपणे त्याचं पूर्णपणे फलित प्राप्त होतं. याचा अनुभवसुद्धा घेतलेला आहे, आणि प्रत्येकाने या गोष्टीचा अनुभव घ्यावा, का तर प्रत्येकाचा पुनर्जन्म आहे, आणि जर पुनर्जन्म आहे तर प्रत्येकाचा कर्माचा जसा चांगलाही भाग असेल तसा काही भाग श्रापाचाही असेल, काही भाग दोषाचाही असेल. आपला श्राप आपला दोष आपण जर जाणून घेतला आणि त्याच्यावर उपाय केले तर निश्चितपणे आपलं आयुष्य सुखी होऊ शकतं, आणि आपण ज्या काही उद्देशाने या जन्माला आलेलो आहे तो उद्देश आपण निश्चितपणे पूर्ण करू शकतो. आनंदी आयुष्य जगू शकतो, तणावमुक्त आयुष्य जगू शकतो, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काहीतरी नवीन विचार करू शकतो. आहे त्या गोष्टीमध्ये न अडकता त्याच्यातून आपण पूर्णपणे बाहेर पडलेलो असू. आपल्या प्रेक्षकांना मला सांगायचं की आपल्याला जर सूक्ष्म रिडिंग करून घ्यायचं किंवा गुरुजींचं मार्गदर्शन हवं असेल तर आपल्याला त्यांना प्रत्यक्ष भेटावं लागेल. यासाठी पुणे, दादर आणि पनवेल या 3 सेंटरवर आपण येऊ शकता. पण गुरुजी समजा सूक्ष्म रिडिंग करण्यासाठी काही जणांना यायची इच्छा आहे पण ते त्यांना भेटणं शक्य नाही किंवा वेळेअभावी ते करणं शक्य नाही, तर अशा सगळ्यांसाठी मग आणखीन काही वेगळा मार्ग आहे का?
हा प्रश्न खूप सुंदर आहे मॅडम, कारण प्रत्येक वेळेला असं होतं की सूक्ष्म रिडिंग आहे ना, हे बाकी ज्योतिषप्रमाणे नाही आहे. म्हणजे की आज ज्या वेळेला आपण प्रोफेशनल लेवलला बसतो किंवा अपॉइंटमेंट देतो किंवा औरंगाबादवरनं एखादा माणूस येतो ज्यावेळेला तुमची अपॉइंटमेंट घेऊन, आणि तो समोर बसल्यानंतर जर आपण त्याला सांगितलं की नाही नाही तुम्हाला चंद्रबळ नाही आहे, त्यामुळे तुमचं भविष्य बघितलं जाणार नाही, तुम्ही नंतर या, तर त्या माणसाचाही दिवस वाया जाईल आणि आपल्याला सुद्धा कुठेतरी असं होईल की ज्या कार्याला आपण बसलोय ते कार्य करता येत नाही. परंतु हे सूक्ष्म रिडिंगमध्ये कंपल्शन आहे की त्याला चंद्रबळ असायला पाहिजे. त्याचबरोबर म्हणजे की त्याला ज्यावेळेला चंद्रबळ असेल आणि त्यावेळेला आपण त्याला ते वाचन करून दाखवू, त्यावेळेला ते पूर्णपणे वाचन त्याला पटेल आणि तो त्याच्यामध्ये काही ना काही करू शकतो, त्याच्यामधले उपाय आहेत ते उपाय करू शकतो किंवा त्याला त्याचं पूर्णपणे आकलन होऊ शकतं. परंतु जर त्याला चंद्रबळ नसेल तर मग अशा प्रकारची समस्या त्याच्यामध्ये येऊ शकते. याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रॉब्लेम असाही होतो की प्रत्येक वेळेला असं होतं की सूक्ष्म रिडिंगमध्ये लागणारा कालावधी हा जास्त आहे आणि रेग्युलर तुम्ही बघाल तर आपल्याकडे लोकांचा फ्लो पण तेवढा असतो. म्हणजे तर मग कधी कधी आम्हालाही पॉसिबल होत नाही की त्या माणसाला तेवढा वेळ देणं. आणि ते सूक्ष्म रिडिंग इतकं आहे की त्याच्यामध्ये कधी कुणाचे 4 अध्याय येतात, कुणाचे 3 अध्याय येतात, कुणाचे 2 अध्याय येतात. मग ते सगळं पूर्ण वाचून दाखवावं लागतं. म्हणजे एकदा वाचायला सुरुवात केली की आपण आपल्या मर्जीने नाही थांबवू शकत. जर त्याचे 4 अध्याय असतील तर 4च्या 4 अध्याय तुम्हाला पूर्णपणे वाचून दाखवायचे, तुम्हाला त्याच्यावरती मार्गदर्शन करायचं आहे आणि मग तुम्ही पूर्णपणे सॅटिस्फाय झाल्यानंतर तो भाग संपणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे त्याला निश्चितपणे वेळ लागतो. कधी कधी असं असतं की आपल्या कामामुळे पण आपल्याला वेळ नसतो किंवा ज्या वेळेला त्याला चंद्रबळ अवेलेबल असतं त्यावेळेला तो अवेलेबल नसतो की तो समोर बसू शकत नाही. मग अशा वेळेला सूक्ष्म रिडिंगचा लाभ कसा घ्यायचा, तर आपण त्याच्याकरता लाल किताब कुंडली सुरू केली की लाल किताब कुंडलीमध्ये याच्यामधला बराचसा भाग येतो. आणि लाल किताब कुंडली बनवल्यानंतर दुसरं पार्ट असं आहे की ती पत्रिका प्रॉपरली तुमची मुहूर्तावर काढली जाते. म्हणजे तुम्ही आज पत्रिका बनवायला दिली, पूर्ण रक्कमसुद्धा अदा केली, तरीसुद्धा जेव्हा तुमचं चंद्रबळ आहे म्हणजे की त्या प्रॉपरली आठवड्यामध्ये किंवा त्या 2-3 दिवसामध्ये जेव्हा तुम्हाला चंद्रबळ पूर्णपणे आहे त्यावेळेला ती कुंडली प्रिपेअर केली जाते. आता ही कुंडली नॉर्मली जसं आहे तसं कॉम्प्युटर प्रिंट आहे पूर्णपणे, पण ही प्रिंट कॉम्प्युटर जरी असली म्हणजे तरी त्याच्यामधलं जे काही त्या म्हणजे बनवलेलं पॅकेज आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही माहिती आहे ती आपण पूर्णपणे संग्रहित करून आपल्या एक्सपिरियन्सप्रमाणे केलेली आहे. तिसरा भाग असा आहे की तुमची कुंडली प्रिंट झाल्याच्या नंतर पूर्णपणे ते कुंडली पूजा केल्याचं पेज वरती येतं. त्याच्याबरोबर कमीत कमी 2 पेज माझी त्याच्यामध्ये येतात, ज्याच्यामध्ये माझ्या हँडरायटिंगमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माझं जे ओपिनियन आहे ते ओपिनियन तुमच्याबद्दल देतो. त्याच्यामध्ये आवर्जून तुमच्या कर्माच्या दोषाचा उल्लेख केलेला असतो, तुमच्या पुनर्जन्माचा उल्लेख केलेला असतो आणि ह्याच्यामध्ये हे जीवन जगत असताना तुम्हाला प्लस पॉईंट काय आहेत. म्हणजे असं नाही की प्रत्येकाच्या कर्माचा दोषच असेल, प्रत्येकाच्या कर्माचा श्राप असेल, परंतु तुमच्या कर्माचा काही प्लस पॉईंट पण असतील, तुम्हाला काही ब्लेसिंग पण असतील. याच्या व्यतिरिक्त विशेष असे काही अधिकारसुद्धा तुम्हाला या जन्मामध्ये असतील तर त्याचंसुद्धा आकलन करून ते तुम्हाला स्पेशली नोटिंग करून दिलं जातं. समजा वेळेअभावी किंवा अन्य कुठल्या कारणाने आपण सूक्ष्म रिडिंग करता भेटलो नाही तर निश्चितपणे तुम्ही कुंडली प्राप्त करून घेऊ शकता. जी लाल किताब कुंडली हिंदीमध्ये येते, पण माझं ओपिनियन मी आवर्जून मराठीमध्ये लिहून देतो. हिंदी भाषिक असेल तर त्याला हिंदीमध्येही देतो, इंग्लिशमध्येही देतो, पण मराठीमध्ये प्रॉपरली त्याचं पूर्णपणे येतं. आणि मग तुमच्याकडे 3 ओपिनियन राहतात. म्हणजे लाल किताब कुंडलीप्रमाणे एक ओपिनियन, त्याच्याचबरोबर तुमची पत्रिका आहे म्हणून याचा एव्हिडन्स म्हणून एक डॉक्युमेंट असतं आणि याच्याबरोबर प्लस माझं स्वतःचं ओपिनियन त्याच्यामध्ये येतं. म्हणजे ही कुंडली प्राप्त करून झाल्यानंतर तुम्हाला कर्मदोष, तुमचा पुनर्जन्म आणि याच्या व्यतिरिक्त बाबतची जेवढी उत्सुकता आहे ती उत्सुकता पूर्ण होईल. ह्या जन्मामध्ये तुम्हाला काय कर्मकांड करायचं आहे त्याची तुम्हाला माहिती होईल आणि त्याचबरोबर सूक्ष्म रिडिंग झाल्याचं एक समाधान आयुष्यभर तुमच्या बरोबर राहील. अगदी गुरुजी, खरंच खूप छान मार्गदर्शन केलं. इथे आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. साईराम, आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. यानंतर या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास.